नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वैद्य यांच्या गीताचं लग्न ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरू करूयात माधुरी वैद्य लिखित आधार. सकाळी सकाळी सुधा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरच्या कॅन्टीन हॉलमध्ये दाखल झाली. गेल्या 2 दिवसात अतिशय दगदगीनं आणि 2 रात्रींच्या जागरणानं ती पुरती थकून गेली होती. घरी मुलांना शेजाऱ्यांच्या हवाली करून परवा तिला धावत पळत हॉस्पिटल गाठावं लागलं होतं. तिने काउंटरवर जाऊन बघितलं नाश्त्याला काय काय आहे. पोहे, इडली, ढोकळा असे काही पदार्थ होते. तिने ढोकळ्याची एक डिश घेतली आणि ती एका रिकाम्या टेबलवर येऊन बसली. खरं तर हॉस्पिटलला आल्यापासून तिला खाण्यापिण्याची इच्छाच उरली नव्हती. पण आपणच आता वेळेवर खाल्लं नाही आणि आजारी पडलो तर ही सगळी धावपळ कोण करणार? कसंही करून सुरेशला लवकरात लवकर बरं करून तिला घरी घेऊन जायचं होतं. ढोकळ्याचा तुकडा तोंडात घालताच तिला पिंटूची आणि बबलीची आठवण आली. दोघं वेळेवर उठले असतील का? शेजारच्या मावशींना त्रास तर देत नसतील ना? त्यांनी काही खाल्लं असेल का? दूध प्यायला असेल का? त्यांना शाळेत जायचं असेल? तिच्या घशाखाली घास उतरेना. पण कशीबशी तिने ढोकळ्याची डिश संपवली. यावेळी तिला शेजारच्या मावशींचा खूप आधार वाटत होता. कसं का होईना पण घरी जाईपर्यंत त्या आपल्या मुलांना नक्की सांभाळतील याबद्दल तिची खात्री होती. कॉफी आणायला ती पुन्हा काउंटरवर गेली. तिला आठवलं त्या दिवशी सकाळी तिला जरा बरं वाटत नव्हतं. मुलांच्या शाळेलाही 2 दिवस कसली तरी सुट्टी होती. तिला भारी आळस चढला होता. नेहमीसारखी लगबग तिच्याकडनं होत नव्हती. शिवाय आज तरी थोडा वेळ झोपावं म्हणून ती जराशी झोपली आणि तिला उठायला उशीर झाला. पण सुरेशला वेळेवर ऑफिसला जाणं भाग होतं. तो वेळेवर उठला पण त्यांनी सुधाला उठवलं नाही. पण त्याचं तोंड बिंड धुवून होईपर्यंत ती उठलीच. तिने चहाही ठेवला. पण तिची झोप अपुरी झाल्यामुळे कामात वेग नव्हता. सुरेशच तिला म्हणाला, "ए बघ, तू झोप. आज डबा नको बनवू, मी बाहेर जेवीन." "अहो कशाला, करते की आत्ता." "अगं नको, आम्ही मित्रांनी आज बाहेर जेवायचं ठरवलं आहे." "नक्की ना?" "अगं हो, नक्की." "बघा, नाही तर बायकोनं आज डबाच दिला नाही म्हणाल." "नाही म्हणणार ग, तू जा, झोप बरं, जा." सुरेशच्या म्हणण्यावर भरवसा ठेवून ती पुन्हा जाऊन झोपली. मग उशिरानं उठली. त्यापूर्वी सुरेश ऑफिसला निघून गेला होता. मग तिने चहा पाणी, नाश्ता, स्वयंपाक केला. मुलांना जेवायला वाढलं आणि ती जेवायला घेणार तेवढ्यात ऑफिसमधनं फोन आला आणि सुरेशला हार्ट अटॅक आलेला असून ऑफिसच्या लोकांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलला हलवलेलं आहे. तिला तिकडेच यायला त्यांनी सांगितलं. हे ऐकलं आणि तिच्या काळजात धस्सच झालं. काय करावं, कसं आटपावं तिला कळेना. तेवढ्यात शेजारच्या मावशी काहीतरी विचारायला तिच्याकडे आल्या आणि सुधाला रडायलाच आलं. तिने मावशींना सगळं काही सांगितलं. काका घरी नव्हते. पण मग मुलांना त्यांच्यावर सोपवून ती तशीच थोडे पैसे पर्समध्ये कोंबत घराच्या बाहेर पडली आणि धावत हॉस्पिटलला आली. येताना तिने मुलांना सांगितलं, "पिंटू, बबली, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येते हां. बाबांना बरं वाटत नाही आहे. मी परत येईपर्यंत तुम्ही मावशी सांगतील तसं ऐकायचं हां." मुलांनीही हो म्हटलं. आता इथे फार वेळ न काढता कॉफी पिऊन लवकरात लवकर जाग्यावर जायला पाहिजे. कॉफी घेऊन ती तिच्या टेबलकडे आली. तोच तिथे एक वयस्कर स्त्री येऊन बसलेली तिला दिसली. ती येताच त्या स्त्रीनं तिच्याकडे नुसतं बघितलं पण काही बोलली नाही. सुधाला कसं तरीच वाटलं. मग सुधाने संवाद साधायला सुरुवात केली. "हाय, गुड मॉर्निंग."
यावर ती स्त्री नुसतं किंचितसं हसत म्हणाली, नाश्त्याला काय आहे? सुधा म्हणाली, इडली, पोहे, ढोकळा आहे. मी ढोकळाच घेतला. कसा आहे ढोकळा? बरा आहे. मग मी सुद्धा ढोकळाच आणते. तुम्ही आहात ना इथे? माझं सामान इथेच ठेवून जाते. हां, अहो काही हरकत नाही, या तुम्ही जाऊन, सुधा त्यांना म्हणाली. सुधाच्या लक्षात आलं, बिचारी खूप गांजलेली दिसतीये. हॉस्पिटलमध्ये पेशंट जरी डॉक्टरच्या ताब्यात असला तरी पेशंटचे नातेवाईक हवेवर असतात. त्यांच्या मनस्थितीची दखल घ्यावी असं कोणालाही वाटत नाही. मग पेशंटचे नातेवाईकच एकमेकांचे साथीदार होतात, सोबत करतात, मदत करतात. काय करणार? प्रत्येकाला तिनके का सहारा तरी लागतोच ना, बुडत्याला काडीचा आधार तसं. त्या बाई गेल्या आणि पोहे घेऊन आल्या. त्यांनी पोहे आणलेले बघून ती म्हणाली, अहो ढोकळा आणणार होतात ना? हो, पण ढोकळा संपला. इतक्यात? हो ना, म्हणून मग पोहेच घेतले. बरं बसा. त्या समोर बसल्या आणि पोहे खायला सुरुवात केली. सुधा त्यांचं निरीक्षण करत होती. अगदी 4-4 पोहे चमच्यात घेऊन त्या खात होत्या. बरे आहेत ना पोहे? त्यांनी काही उत्तरच दिलं नाही. कदाचित त्यांना ऐकू आलं नसावं म्हणून सुधाने पुन्हा एकदा विचारलं, काकू पोहे बरे आहेत ना? हो आहेत, बरे आहेत. असं म्हणत त्यांनी आत्ता कुठे थोडा वेग वाढवला. आज डॉक्टर सुरेशच्या तब्येतीविषयी काय सांगतात याचं सुधाला टेन्शन होतंच. तरीसुद्धा या बाईचं लक्षण काही वेगळंच वाटत होतं. खूप दुःखात बुडाल्यासारख्या दिसत होत्या. तिने विचारलं, तुमचं कोण ॲडमिट आहे काकू? माझे मिस्टर. काय झालं हो? हार्ट अटॅक. बाई काय वय हो? 80. पुन्हा काकूंच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांनी पर्समधनं रुमाल काढण्यासाठी पाठीशी ठेवलेल्या पर्समध्ये हात घातला. तितक्यात त्यांच्या खुर्चीचा पाय तुटून त्या धाडकन जमिनीवर कोसळल्या. त्यांचा हात पोह्यांच्या डिशवर पडल्यामुळे सगळे पोहे उडाले आणि डिशसुद्धा खाली पडली. सुधानं आपला कॉफीचा शेवटचा घोट तोंडात घेतला, कॉफीचा मग टेबलवर ठेवला आणि पटकन उठून तिने काकूंना हात देऊन उठवलं. आता तर काकू काही बोलायलाच तयार नव्हत्या. त्या मुसमुसून रडायला लागल्या होत्या. बिचाऱ्या. 75च्या वर त्यांचं वय दिसत होतं. काका 80 वर्षांचे, हार्ट अटॅकनं हॉस्पिटलमध्ये दाखल. काकूंच्या हातात एक पर्स आणि एक पिशवी. पिशवीत पाण्याची बाटली, नॅपकिन, त्यांची औषधं वगैरे सामान होतं. पर्समध्ये अर्थातच पैसे आणि इतर महत्त्वाचे कागद होते. सुधानं ते सगळं उचललं आणि त्यांना घेऊन दुसऱ्या एका रिकाम्या टेबलावर जाऊन आधी खुर्ची चेक करून मग काकूंना त्या खुर्चीत बसवलं. काकू बसल्या होत्या. त्या खुर्चीचा अचानक एक पाय तुटल्यामुळे त्या खुर्चीवरनं कोसळल्या होत्या. नशीब त्यांच्या डोक्याला मार लागला नव्हता. त्यांनी आपलं वजन खांदा आणि हातावर पेललं म्हणून डोकं वाचलं. पण मनातनं त्या फार घाबरल्या होत्या. त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्या क्षणी त्यांना कोणाच्या तरी मानसिक आधाराची गरज होती. सुधाचा अर्धा जीव सुरेशकडे आणि अर्धा जीव मुलांकडे लागला होता. पण आत्ता तिला माणुसकी धर्म पाळणं भाग होतं. तिने त्यांच्या पाठीवर खांद्यावर थोपटलं आणि विचारलं, काकू लागलंय का फार तुम्हाला? त्यांनी मानेनच नाही म्हटलं आणि त्या पुन्हा रडायला लागल्या. त्यांच्या पर्समधला रुमाल त्यांना काढून देत ती म्हणाली, अहो काकू का रडताय? अहो त्या खुर्चीचा पाय तुटला म्हणून तुम्ही पडलात, बाकी काही नाही, घाबरू नका हो. हा रुमाल घ्या, डोळे पुसा बरं आधी, मी तुमच्यासाठी दुसरी डिश घेऊन येते हो. रडू नका हो काकू, घ्या पाणी घ्या. तिने पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात दिला. त्या पाणी प्यायला लागल्या. तेव्हा ती म्हणाली, मी आलेच हं, तुम्ही इथेच बसा. तिने काउंटरवर जाऊन सांगितलं, अहो काय कसल्या खुर्च्या ठेवताय तुम्ही? त्या खुर्चीचा पाय मोडला, त्या काकू पडल्या ना, नशीब फार लागलं नाही त्यांना. सॉरी मॅडम. काउंटरवरचा माणूस सॉरी म्हणाला तेव्हा तिला थोडं बरं वाटलं.
बरं, ह्यामुळेही वाटलं की तिच्या बोलण्याची त्यांनी काहीतरी दखल घेतली म्हणून. अबे, जरा उधर की कुर्सी हटा, पुरा साफ कर दे उधर, त्यांनी एकाला फरमावलं. आता त्याला अजूनही बराच उपदेश करावासा वाटत होता, पण ती वेळ नव्हती आणि तिच्याकडे वेळही नव्हता. ढोकळा संपला का हो? आत्ता आलाय ना मॅडम. आलाय? एक प्लेट द्या बरं. असं म्हणत तिने एक ढोकळा प्लेट गरम गरम घेतली आणि परत काकूंकडे आली. अहो, कशाला तुम्ही आणत बसला? अहो, कशाला म्हणजे काय काकू? काकू, तुमचे पोहे सांडून गेलेत ना, आणि तुम्हाला आधी ढोकळाच हवा होता की नाही? मगाशी तुम्ही गेलात तेव्हा संपला होता, पण आत्ता ताजा ढोकळा आलाय परत, म्हणून मग मी ढोकळाच घेऊन आले. खाऊन घ्या बरं तुम्ही आधी. काकूंनी मुकाट्यानं ढोकळा खाल्ला. खरं तर त्यांना भूक लागली होती. सगळा ढोकळा संपत आला. सुधाला बरं वाटलं. मग ती म्हणाली, आता तुम्हाला काय आणू? चहा आणू का कॉफी आणू काकू? कॉफी चालेल. सुधा पुन्हा काउंटरवर गेली, कॉफी घेऊन आली. काकू पर्समधनं पैसे काढायला लागल्या. ते लक्षात येतात सुधा म्हणाली, काकू राहू दे, तुम्ही आधी कॉफी घ्या. पैसे देऊ नका, मी दिलेत पैसे. अहो, पण मी तुम्हाला देते ना, किती झालेत? नाही, काही झाले नाही, तुम्ही कॉफी प्या. काकूंनी मग मुकाट कॉफी घेतली. आता पोटात 2 घास गेल्यामुळे आणि वरून गरम कॉफीचे घोट गेल्यामुळे त्यांना खूप बरं वाटत होतं. शिवाय समोर त्यांच्या मुलीसारखी मदतीला धावून आलेली सुधा होती. त्यामुळे त्यांना आता खूप बरं वाटायला लागलं. मगासारखी घबराट होत नव्हती. थँक्यू हं, असं म्हणत काकूंनी समारोप केला. अहो, थँक्यू काय काकू, मी तुमच्या मुलीसारखी आहे का नाही? पुन्हा काकूंचा बांध फुटला. आता काय झालं काकू? अगं, मला आईपणाचा अनुभव नाही आहे ना, म्हणून जन्मभर हिणवली गेले बघ मी. नातेवाईकांचे टोमणे सहन केले आणि आता वृद्धापकाळात आम्हाला कोणी विचारत नाही ग, याचं खूप वाईट वाटतं. सुधानं त्यांना जवळ घेतलं, थोपटलं, मूक सांत्वना दिली. अगं, यांना त्या दिवशी अटॅक आला ना, हॉस्पिटलपर्यंत कसं बसं आणलं ग त्यांना, पण एकही नातलग माझ्या मदतीला आला नाही. प्रत्येकाने आम्हाला आत्ता वेळ नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या, हेच सांगितलं. अहो, चालायचं काकू, असतात अहो जगात सगळ्या तऱ्हेची माणसं. पण आज बघा, आत्ता त्यांच्यापैकी कोणी तुमच्याबरोबर असतं तर आपली ओळख तरी झाली असती का? हा सगळा योगायोग असतो काकू. ही सगळी देवाचीच योजना असते बघा. हो ग बाई हो, हे अगदी बाकी बरोबर बोललीस हं. चला. अगं बाई, काकूंनी काहीतरी विसरल्यासारखं केलं. काय झालं काकू? अगं, माझी औषधं घ्यायची राहिली. मग घ्या आता ती, आणि अशी विसरत जाऊ नका तुमची औषधं. काकूंनी औषध काढलं, काही गोळ्या घेतल्या. काळजी करू नका हं, काका बरे होतील, सुधा म्हणाली आणि दोघीही ICU असलेल्या वरच्या मजल्यावर आल्या. त्याच दिवशी सुरेशला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. पण सुधा काकूंना भेटत राहिली. पुढचे 2-3 दिवस दोघींचं खाणं पिणं सगळं एकत्र होत राहिलं. त्यानिमित्तानं त्यांच्या बऱ्याच गप्पाही झाल्या. हॉस्पिटलच्या तणावपूर्ण वातावरणात दोघींनाही थोडा दिलासा मिळाला. नंतर सुरेशला डिस्चार्ज मिळाला आणि सुधा त्याला घेऊन घरी जायला निघाली. जाताना काकूंना सांगावं म्हणून त्यांच्याकडे गेली. काकूंना पुन्हा भरून आलं. पण आता त्यांना त्यांची लेक मिळाली होती आणि जावई बरा झालेला बघून त्यांच्या डोळ्यात आनंदसुद्धा दाटला होता. दोघींनी एकमेकींचे फोन नंबर घेतले होतेच. खूप गप्पाही झाल्या होत्या. ह्या आनंदातच सुधानं सुरेशसह हॉस्पिटल सोडलं. काकांची तब्येतही आता सुधारली होती. ती सकाळीच त्यांना आनंदानं आतमध्ये जाऊन बघून सुद्धा आली होती. काकाही खुश दिसत होते. टॅक्सी सुरू झाली. वरनं काकू टाटा करत होत्या. सुधानंही काकूंना टाटा केला. सुरेशनंही काकूंच्याकडे बघितलं, हात फिरवला. टॅक्सी दृष्टीआड होईपर्यंत काकू एकटक बघत राहिल्या. दोघींनीही त्यांच्या आयुष्यातला कठीण प्रसंग एकमेकींच्या आधारानं निभावून नेलेला होता. मित्रांनो,
माधुरी वैद्य लिखित आधार ही कथा इथे संपली. ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर लिहा. कथा तुम्हाला आवडली असेलच, त्यामुळे या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयात मित्र हो वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेचा पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.